जमीन जर सुपीक झाली तर तुम्ही चमकणार. तुमची जमीन जर नापीक झाली तर तुम्ही कोमात जाणार. तेच ना, मग आम्ही 3-4 वर्ष लेट झालो. खरं आहे की नाही? आज पीक पाहिल्यावर तुम्ही हा बेसल डोस टाका. निरोगी झाडे आपण बघता क्षणी आपल्याला बघावंसं वाटतं. कंटिन्यू पाऊस जर हा प्लॉट अन्न मोकळं होतं ना, वर चढत जातं ते. खालची टमाटी तशीच मोकळी, त्याची क्वालिटी संपते. गेल्या वर्षी तसंच झालं. ज्या दिवशी 1000 रुपये कॅरेट गेले ना सर, हा त्या दिवशी माझा फक्त शेंडा राहिला. केमिकलवरती प्लॉट होता समोर. जो आता एसटीवर आहे, सिटीवर असतं ना, हा चालू आहे. 2 महिने प्लॉट चालवला. 1000 रुपये कॅरेट आणि माझा प्लॉट संपला. शेवटपर्यंत फवारणी. किती खर्च केला त्याला? 55,000. किती गुंठ्याला? 16 गुंठ्याला 55,000 खर्च केला. झाले किती? झाले किती? 80-90,000 नारकाटी. आम्ही मोकळंच काम करतो. मजुरी काय मिळालीच नाही. आणि इतकं भयानक असतं, एवढी ट्रॉली खाली जाते. तुम्ही पाहिलं तुमच्या मातीमध्ये आता ट्रॅक्टर जर चाललेला आहे, तुमचे गुडघ्यावर ट्रॅक्टर चाकं कुठे गेले? खाली इंजिनचे. म्हणजे तुमची जमीन अजूनही एवढी जिवंत आहे, म्हणजे एवढी खाली टाकते, म्हणजे तुमच्यासाठी चांगली बाजू आहे.